गावकरी मंडळी, आम्ही भैरवनाथ ग्रुप शिव छत्रपती कॉलेजचे विद्यार्थी आहोत। आम्ही तुमच्या समोर आज एक पथनाट्य सादर करणार आहोत आणि आमच्या नाटकामध्ये कोणते कोणते किरदार आहेत हे तुमच्या समोर मांडतो। नमस्कार मंडळी, मी रुग्ण राम। नमस्कार मित्रमंडळी, मी रामकृष्णांची बायको। नमस्कार मित्रमंडळी, मी शेख। नमस्कार मंडळी, मी लॅब टेक्निशियन। नमस्कार मंडळी, मी आशा वर्कर। नमस्कार मंडळी, मी किरण नर्स। नमस्कार मंडळी, मी डॉक्टर। तर गावकरी मंडळी, आज आम्ही तुम्हाला क्षयरोग म्हणजे टीबी याच्याबद्दल एक जनजागृतीचं एक नाटक तुमच्या समोर सादर करणार आहोत आणि चला तर आपण बघू त्या नाटकामध्ये काय काय होतं। अरे अरे अरे, उद्योग झाले, काय गेलो नाही, काय जाणार आहे, काय नाही माहिती नाही। मला आज जाऊन या शेतात काय चालू आहे, काय नाही बघून यावं वाटतं मला। पोलीस पाटील पुढे आहे ना, असं पुढे गावात अहो, यांना 2 दिवस झाले, खोकलाच थांबत नाहीये। त्या आले ते। काय नाही रामू, इतका उशीर का झाला? हो माफी मला थोडं यायला उशीर झाला। कसं काय तब्येतला द्यायचा ना, आज 2 आठवड्यापासून खोकला येतोय, काय नावच देत नाही। दवाखान्यात गेलता नाही तेच आम्ही गरीब लोक, तर पैसे नाही आम्हाला दवाखान्यात जायला। हे गावात काय खरं दिसतं ना मला। चला, त्याला शेताला कुणीतरी गर्दी केली आहे। उद्यापासून कामाला येऊ नको तू। नको नको, मला काही नको सांगू। तर गावकरी मंडळी बघा, कशा रीतीने आपण बघतो की जे आपले शेट आहे, रामूला खोकला येत होता आणि त्या खोकलता त्याच्या तोंडातून रक्त निघलं आणि शेटला काय वाटलं आणि शेटच्या बायकोला काय वाटलं, कोणीतरी तिच्यावरती काहीतरी करणी केली आहे। पण ही काय करणी नव्हती। 2 हप्त्यापासून रामूला खोकला येत आहे। तर खोकल्याचं काय निदान आहे, ते कशामुळे येत आहे, ते आपले आशाताई रामूच्या काही दुसऱ्या दिवशी रामूच्या घरी जाणार आहे। तर आपण बघू काय होतं पुढे। तुम्हाला काही मेडिसिन लिहून देतो, तर तुम्ही घ्या। आज कोणाला घेऊन आला? नमस्कार डॉक्टर। काय नमस्कार। हे आमच्या गावातले गावकरी मंडळी रामू दादा। यांना 2 आठवडे झाले, खूपच खोकला आहे। खेळता पण करतोय का? रोज ताप पण येतोय का? हा डॉक्टर, ठीक आहे, मी तुम्हाला तपासून घेतो। रक्त पडतंय ना, तुम्हाला आज आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून नका आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्याकडे पैसे नाही। 2 दिवसाच्या गोळ्या द्या आणि तुम्ही करू नका। ठीक आहे, मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो। तसेच तुमच्या काही चाचण्या कराव्या लागतील, त्या चाचण्या अशा पेपरवरती लिहून देतो, त्या 7 नंबर ओपीडीमध्ये जाऊन करून घ्या। हे बघा, तुमचं आता रक्त घेतलं आहे। आता मी तुम्हाला काही 2 बाटल्या देते। ही बाटली घ्या आणि ती द्या। या बाटलीमध्ये आता स्वतः घरी यायचा आणि दुसऱ्या बाटलीमध्ये काय करता, उद्या सकाळी काही न खाता, न ब्रश करता, उपाशी होती, याच्यामध्ये कसं बेडका घ्यायचा आहे। तर बेडका कसा घ्यायचा सर्वप्रथम तुम्हाला सांगते। हे बघा, सर्वप्रथम
आजूबाजूला कोणी आहे का हे बघून घेणे, कमरेवर हात ठेवणे, जोरात श्वास घेणे, जोरात थोपवणे, नदीचं झाकण उघडणे, त्यामध्ये बेडका घेणे आणि झाकण घट्टपणे बंद करणे. तर बघा गावकरी मंडळी, आपण बघितलं की आशाताईने आपले जे रामू आहे त्यांना आणि त्यांच्या परिवाराला सांगितलं की कोणत्या कोणत्या चाचण्या करायच्या. तर आता आपण बघू की 3 दिवसानंतर त्या चाचणीचा काय निष्कर्ष निघतो. हो आलेत ना त्यांचे रिपोर्ट. बाकीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे, पण त्यांच्या बेडक्यांच्या रिपोर्ट्समध्ये मात्र पॉझिटिव्ह आला आहे, म्हणजेच त्यांना क्षयरोग झाला आहे. नका रे नका, कोणाला सांगू? घाबरण्याची काही गरज नाहीये. रोग हा पूर्णपणे बरा होतो. याबद्दलची माहिती आमच्या हॉस्पिटलमध्ये सिस्टर देते. नका घरी जाऊ आपण. नाही अरे मी माझ्या बाटलीतले 2 गुट घेतो, 2 मिनिटात बरं होतो. यांना क्षयरोग सांगितलाय डॉक्टरांनी. आता आम्ही याच्यावर काय करावे? तुम्ही त्यांची बेडकाची चाचणी केलेली आहे का? हो त्यांची केली आहे आम्ही. तुमची? आमची नाही केली आहे. तुमच्या कुटुंबात कोण कोण हे राहतो? आणि मीच राहतो. दोघंच राहता का? लहान कोणी नाहीये ना? नाही आम्ही दोघंच राहतो. क्षयरोग हा जीवाणूमधनं पसरतो. तो टाळण्यासाठी हवेतनं पसरतो जीवाणूंमधून. तर आपण गर्दीच्या ठिकाणी थांबायचं नाही. आणि जेव्हा आपण खोकलत असतात तो खोकल त्यांना जीवाणूंमधून पसरतो. जर तो कुपोषित व्यक्ती निरोगी असेल तर त्यामध्ये तो लवकर पसरतो. आणि HIV जे व्यक्ती असतात त्यांना 60% क्षयरोग होण्याची फार शक्यता असते. आपण याच्यावर काही उपाय आम्हाला? हो आहे ना उपाय. अरे रामू, घाबरून जायची काही गरज नाही. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्षयरोगासाठी आपल्या जवळील सरकारी हॉस्पिटल किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये हा आजारावर पूर्णपणे मोफत उपचार केला जातो. त्यामुळे जेव्हा आपल्याला 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असला, ताप असली आणि सर्दी होत असली, खोकल्यामधून आपल्याला रक्त येत असलं किंवा लघवी रक्ताची होत असली, त्यावेळेस न घाबरता आपल्या जवळील सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन आपल्या छातीचे एक्सरे, रक्ताच्या चाचण्या व बेडक्याची चाचणी करून घेणे. ज्याच्यामध्ये क्षयरोग जर तुम्हाला पॉझिटिव्ह आला तर आपल्या रुग्णालयामध्ये आपल्याला सगळ्या उपचार मोफत मिळतो. त्यासाठी तुम्हाला डॉट थेरपी दिल्या जाते. डॉट थेरपी म्हणजे औषधांचा कोर्स देणार आणि ते कोर्स केल्यानंतर तुम्ही पूर्णपणे बरे होतील. आणि त्या कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही आपल्यापासून समजा दुसऱ्या आपल्याला कोणाला होऊ नये किंवा घरामध्ये कोणाला होऊ नये. त्यामुळे खोकलताना किंवा शिंकताना आपल्या तोंडाला रुमाल लावणे किंवा मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त जाणे टाळावे आणि खोकलताना आपल्या घरातील व्यक्ती आपल्या जवळ नसू नये, जेणेकरून आपल्या घरातल्या व्यक्तींना काही आजार होणार नाही. आणि क्षयरोग जर एका व्यक्तीला झाला कुटुंबातला तर बाकीच्या व्यक्तींची पण तपासणी करून घेणे, जेणेकरून आपल्याला कळेल की बाकीच्यांना पण हा संसर्ग झालाय की नाही झाला. आणि झाला असेल तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाणे, न घाबरता आणि ह्या उपचारावर पूर्णपणे ट्रीटमेंट घेणे आणि हा रोग लवकर बरा करणे. नमस्ते. तर बघा गावकरी मंडळी, आपण बघितलं आपल्या गावातला एक जो शेतकरी होता, जो काबाड कष्ट करणारा, त्या रामूबद्दल आपण बघितलं की त्याला 2 हफ्त्यापासून खोकला होता. पण मग त्याच्या घरी आशाताई आल्या आणि आशाताईंनी त्याला आपल्या जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. आणि त्या चाचण्याद्वारे आपल्याला कळलं की त्याला क्षयरोग झाला आहे, म्हणजे TB झालेला आहे. आणि आपण बघतो की कशाप्रकारे त्याचा फ्रीमध्ये उपचार झाला. जी डॉट थेरपी असते ती 6 महिने ते 12 महिन्याच्या मध्ये होत असते. तर आपल्याला रेग्युलर त्या गोळ्या वगैरे जे औषध राहतात त्या घ्याव्या लागतात. आणि त्याद्वारे आपण बघतो की रामूचा परिवार हे बरं झालेलं आहे. आणि आता त्यांच्या घरामध्ये काय आहे, आनंद आहे, दुःख कसं झालंय, मिटून गेलंय. बरं
तर एवढंच आम्हाला तुमचं सांगायचं होतं. धन्यवाद.